आढावा माझं गाव माझा जिल्हा। 2 दिवसांपासून माळशिरस तालुक्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग। या पावसामुळे 17 बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। पावसामुळे शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ। सलग 13व्या दिवशी सुद्धा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 10 दिवसांपासून पावसाची दमदारपणे हजेरी। पावसामुळे जिल्ह्यामधील अनेक भागामधल्या शेतीच्या पिकांचं नुकसान, तर पावसामुळे नदी नाल्यांना सुद्धा पूर आलाय। मान्सूनपूर्व पावसाने धडगाव तालुक्यामधल्या उदय नदीला पूर आलाय। पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। सोलापूर बीड महामार्गावरती धावणाऱ्या बसचे भर पावसामध्ये वायपर आणि हेडलाईट बंद। बस चालवताना ड्रायव्हर आणि महिला कंडक्टरची तारेवरची कसरत। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, प्रशासनाचं दुर्लक्ष। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्याही दिवशी दमदार पावसाच्या सरी कायम। पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस या सर्व तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी। चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतामध्ये ठेवलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। पिंपरी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे निलेश चव्हाण फरार झाला। कसपटे कुटुंबियांनी आरोप केलाय। फाटक याच्या फार्म हाऊसवरती हगवणे असल्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती। कसपटेंची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांचा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप। कारागृहामधील खरेदीमध्ये सुपेकर यांच्याकडून 500 कोटींचा घोटाळा। दमानी यांचा दावा। दमानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ऐकवली सुपेकरांची ऑडिओ क्लिप। वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली। आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली एंडेवर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। वैष्णवीच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट। दोषींवरती कठोर कारवाई होईल। कितीही मोठा अधिकारी असला तरी सुद्धा चौकशी होईल। एसआयटी स्थापन झालेली आहे, शिंदेंचं आश्वासन। मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। पोलीस यंत्रणेवरती बोलणार नाही, पण गृहमंत्री योग्य कारवाई करतील, पंकजा मुंडेंचं आश्वासन। करुणा मुंडे यांनी सुद्धा कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी नसून खून आहे असं त्यांनी मत व्यक्त केलंय। वैष्णवीच्या पतीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा करुणा मुंडेंनी केली आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्या पद्धतीने सामाजिक संस्थांना आयोगाच्या कामांशी जोडायच्या, तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबावी, नीलम गोऱ्हे यांचा रुपाली चाकणकर यांना सल्ला। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर। करते एमबीबीएस प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा, एकच नाव, विश्व। संपर्क 7030306611।